MH29 आवाज सर्वसामान्यांचा। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी यवतमाळात काँग्रेसचे सोयाबीन कापूस होळी आंदोलन। यवतमाळ शहरातील संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ शुक्रवारी सायंकाळी 5च्या सुमारास शहर काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी आणि यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने सोयाबीन कापूस होळी आंदोलन पार पडले। या आंदोलनात यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शेतकऱ्यांच्या न्यायहक्काचा मुद्दा ठामपणे मांडला। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे। नाफेडच्या माध्यमातून होणारी सोयाबीनची हमीभाव खरेदी अद्याप यवतमाळ जिल्ह्यात सुरू झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावात तोटा सहन करावा लागत आहे। दुसरीकडे केंद्र सरकारने इतर देशातून कापसाची आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारातील कापसाचे भाव कोसळले आहेत। स्थानिक खासगी बाजारात कापसाचे दर उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत, ज्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। तसेच हमीभावाने कापूस विकण्याची किसान ॲपमध्ये नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे। मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या ॲपमध्ये नोंदणी करताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्यांना अन्याय आणि गैरसोयीचा सामना करावा लागत असून त्यांना हमीभावाचा थेट लाभ मिळत नाही। शहर काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक देशमुख यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर जोरदार टीका करताना म्हटले की सोयाबीन आणि कापूस खरेदी संदर्भातील केंद्र सरकारचे धोरण हे पूर्णपणे व्यावसायिक लोकांच्या फायद्यासाठी आहे। या धोरणात शेतकऱ्यांचे हित नाही, उलट त्यांच्या जगण्यावर गदा आणणारे आहे। सरकारने तातडीने हमीभाव खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा। या आंदोलनात आमदार बाळासाहेब मांगुळकर, शहर काँग्रेस अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश भिसनकर, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमुख बगाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जावेद अन्सारी, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष जाफर खान, सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके, शेतकरी चळवळीचे शेतकरी आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठे, अशोक भुतोळा, बाळू निबल, कॉम्रेड सचिन मनवर, कपिल लांजेवार, ॲडव्होकेट सीमा तेलंगे, प्रमोदिनी रामटेके, पल्लवी रामटेके, अमन निर्बान, पवन जाधव, अस्मत खान, राजू चांदेकर, किशोर बडे, नईम पैलवान, सूरज बोडे, ऋषभ गुल्हाने, कैलास सुलभेवार, दत्ता हाळके, मुकुंद ठाकरे, राजिक पटेल तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते। दरम्यान कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक पाठे तर आभार अथर्व भोयर यांनी मानले। आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करण्यात आल्या। नाफेड मार्फत सोयाबीनची हमीभाव खरेदी तातडीने सुरू करावी, कापूस आयात थांबवून देशातील उत्पादकांना स्थिर दर मिळावा आणि किसान ॲप नोंदणीतील तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना सुलभ सेवा उपलब्ध करून द्यावी। आमच्या न्यूज MH29 वर इतर बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका।